मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी आमिर गद्रे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला होता असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. सतीश भोसले हरणांना मारून त्याचं मांस हे सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं होतं. या लोकांना मला मारण्यासाठी आणलं होतं असं सुरेश धस यांनी एका मुलाखतीत म्हटलेलं आहे. सुरेश धस यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान खोक्या उर्फ सतीश भोसले याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली. त्याच्यावरती अनेक आरोप झाले होते. त्याच्यावरती शिकारीचा देखील आरोप लावण्यात आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती सुरेश धस यांनी एका मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट केला. मला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आला होता असा मोठा आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या बोरे आहेत. आम्ही इथलेच आहेत. आम्हाला कळतंय ना कोण कोणाचं प्रकरण उचलतं. खोक्या हे निमित्त मात्र आहे. त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलिसने स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करावी. आदरणीय सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे वन ऑफ द बिगेस्ट लीडर इन बीड. त्यामुळं ते गेली 22 वर्ष झालं राजकीय जीवनामध्ये काम करत असेल. 25-30 वर्षापासून गेली 22 वर्षे ते MLC आणि MLA आहेत. ते बोलताना विचारपूर्वक बोलतील. अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांना काहीतरी जाणवलं असेल किंवा माहिती मिळाली असेल त्यावेळेस ते बोलले असतील. मी ते काय बोलले हे ऐकलं नाही, पण आपल्या म्हणण्यानुसार जर त्यांनी तसं बोलले असतील तर नक्कीच असं काहीतरी असेल आणि ते बेजबाबदारपणे बोलणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या जर असं काही असेल तर त्यांना पोलीस प्रशासन असेल, SP साहेब असतील यांनी सुद्धा संरक्षण देण्याची सुद्धा गरज आहे. बीड जिल्ह्याच्या बाबतीत आमच्या आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मागच्या 3 महिन्यापूर्वी जसे ही संतोष देशमुखचं प्रकरण मी उचललं पहिल्यांदा, तेव्हाच माझ्या तर नाही पण मी पहिल्या आवर्समध्ये बोलल्याच्या नंतर 1-2-3 दिवसांनी परत आमचे आमदार पण बोलले, याच्या सुरेश धस पण बोलले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाशदादा पण त्याच्यात इन्व्हॉल्व झाले. असे सर्व टीमने आम्ही 4-5 जण बीड जिल्ह्यातले जी लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आमदार असतील यांनी आवाज उठवला आणि याच्यानंतर पवार साहेबांनी एक पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देऊन सांगितलेलं की या लोकांच्या जीवाला धोका असू शकतो, तुम्ही यांना संरक्षण द्या. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्याची काही काळजी वाटली नाही असं वाटतं. तर दुसरीकडे वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार हल्लाबोल केलाय. दोनही व्यक्ती सत्तेमधील सहभागी आहेत. मुंडे असू देत की धस असू देत, सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहेत. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्य हे शोधलं पाहिजे. तर धसांनी केलेल्या दाव्यानंतर ओबीसी नेते TP मुंडे यांनी सुरेश धसांवरती पलटवार केलाय. त्यालाही मारित होते, त्या आलेल्या मुलाला बी मारलं त्यांनी. त्याच्याही पायाचं फ्रॅक्चर केलं. मारले, राडवते, फ्रॅक्चर झालं. मग त्यामुळं कुणी कुणाला आरोप करण्याचं हे करण्याचा काय प्रश्न आला. हे जर तुमचे खोके जर अशा प्रकारचे असतील सुरेशरावजी, तर तुम्ही ते खोके थांबवावेत. लोकांना गुन्ह्या गोविंदानं राहू द्यावं. तर सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड जिल्हा कारागृहात त्रास असल्याचा सतीश भोसलेच्या पत्नीने दावा केलेला आहे. आज सतीश भोसलेची भेट घेतल्यानंतर सतीश भोसलेच्या पत्नी तेजू भोसले यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे. माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. दरम्यान हरणाच्या शिकारीचा कुठेही विषय नाही आणि सुरेश धस आणि आमचाही काही संबंध नाही असं त्या यावेळेला म्हणालेलं आहे. तसंच फक्त जाणीवपूर्वक राजकीय षडयंत्रातून हे सर्व करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. मुलं आहेत, मला 5 मुलं आहेत. आता मुलं रस्त्यावर घेऊन बसलो त्यांच्यासाठी सर आमच्या घरामध्ये तेच होते, म्हणजे पैसे पाणी देखभाल करणारे तेच होते आमचे मालक. आम्ही कुठून आणायचं, मी कुठं पोरानं कसं जगायचं तेच माझा येऊ राहिलं. मात्र जो आरोप केला जातो की हे जे हरणाचं मटण आहे ते मटण केलं जातं, हरणाची शिकार केली जाते, असं काय होत होतं का? अहो सर, हरणाची नाही हो सर, आम्ही हरणाची शिकार करत नाही. काय रानडुक्कर करू राहिलो आम्ही. रानडुक्करचं ते मटण होतं आमच्या घरामध्ये. ते चेरबी मिरबी रानडुकराची होती
आणि ते आमचं देवदेव कार्यक्रम होता का तू जो आहे आमच्या देवीला ते बोकड्याचं मटण होतं सर ते हरणं मिळणं आमच्यात नाही ते आम्ही ते हरणारा देव मानतो आम्ही हरणं हात अजिबात हात लावत नाही हे आमच्या मालकाला खोटा आरोप करू राहिले ते. जो उपोषण होतं नंतर मला वाटतं त्यांच्याकडे कोणी काय भेटायला आलं नाही ते आपसूक उपोषण सोडून आले. आणि कोण बीड जिल्ह्यातला एक अँकर आहे की तो प्रत्येक ठिकाणी एकटाच दिसतो. आणि बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेले एक मोठे टीव्हीचे हे आहेत त्यांनी सतत त्या घटना दाखवल्या. आणि मुंबईमध्ये जे उपोषण ठेवलं त्याला ते बिश्नोई समाजाचे 4 लोक हे राजस्थानवरून विमानाने त्या मोर्चाच्या ठिकाणी आणण्यात आले. मोर्चाच्या तिथं त्यांनी मला वाटतं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे आणि तिथून ते माघारी गेले. बिश्नोई समाजाचे लोक आणायचे म्हणजे काय की हरिण या प्राण्याला त्यांच्याकडं देवाचा दर्जा आहे आणि ते दाखवलं कोणाचं तिकडं त्याच्याशी संबंध मग किसका जोडण्यात आता मग इसका अरे माझं तर काही संबंधच नाही. काय कधी तर खोक्या अटक जरी झाला तर मी काय कोणाला सांगितलं की नाही मी कोणाला बोललो नाही. त्याचं घर सुद्धा बिचारायचं उद्ध्वस्त केलं. मग आता घर उद्ध्वस्त केल्यावर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी जायला पाहिजे का नाही. त्यांचा आणि ढाकणे कुटुंबियाचा वाद झाला. ते ढाकणे कुटुंबियाला जाऊन मी भेटलो. बाकीच्या लोकांनी कोरडी सहानुभूती दाखवली. मी मात्र स्वतः जाऊन आलो. अरे तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर मानतात ते काही बी करायला तुम्ही चालता. हे डोकं कोणाचं बिश्नोई समाजाचे लोक आणणारे लोक कोण याच्या बाबतीमध्ये चौकशी म्हणजे अजून बी तो प्लॅन काय संपला असं मी म्हणत नाही खरं का. तो प्लॅन चालूच आहे आता. आणि मला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा म्हणजे किमान ज्यात काही अधिकारी आहेत की बाबा हे अशा पद्धतीचं व्हायला लागलंय तुम्ही जरा म्हणजे अक्षरशः संरक्षण घ्या म्हणण्यापर्यंत आलं. मला एसपीने सुद्धा फोन केला होता तुमको संरक्षण चाहिए मेरे को नको संरक्षण. परंतु दुसऱ्याच्या हाताने हाताने काटा निघला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारे काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे. आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत. यातलं कोणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे. फक्त ते अंजली दमानी या ताई आणि त्या दुसऱ्या तृप्तीताई यांना विनंती आहे तुम्हाला काय स्टेटमेंट करायचं आहे काय करायचं तिकडं करा. ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका अशी माझी त्यांना विनंती. अंजलिताई दमाने म्हणाले सुरेश दस हिंदी चित्रपट दाखवतात. चित्रपट दाखवणार तुम्ही म्हणाले पोलिसांनी तुम्हाला सांगितलं सुरक्षा घ्या म्हणजे पोलिसांना पण इनपुट आहे का हे की तुम्हाला 100% आहे. काही अधिकाऱ्यांच्या मध्ये तो आहे. म्हणजे हे सलमान खानचं नाही का प्रकरण लॉरेन्स बिश्नोई तसं कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे. ते बिश्नोई समाजाचे लोक सिरियसली असतात मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिश्नोईकडे जावं तिकडल्या तिकडं काटा निघावं यांचा अशा पद्धती इतकी भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये ठेवता. अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही काय चालणार. तर सुरेश धस बोलत होते. बीड जिल्हा मध्यवर्ती जेलमध्ये आकाकडे स्पेशल फोन आहे आणि ज्याच्यावरून आकाचं डायरेक्ट कनेक्शन परळीतील एका फोनशी होतं. वाल्मिक कराडला स्वतंत्र जेवण पुरवठा केला जातो असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. विशेष बीडच्या जेलमध्ये काही पण होऊ शकतं माझी अशी माहिती आहे. जेलमध्ये आकाला स्वतंत्र जेवण आणि स्पेशल फोन आहे. तसंच संपूर्ण जेल प्रशासन बीडचे पोलीस अधीक्षक यांच्यावरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप आमदार सुरेश धस यांनी कार्यप्रणाली सुधारण्याची मागणी केली आहे. हाणामाऱ्या आज झालेल्या आहेत. बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना. बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे
ज्याच्यावरून आकांचं डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. तर पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेलं आहे. पुढे ते असंही म्हणाल्यात, मी पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढावं असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं, असा गौप्यस्फोट अंजली दमानी यांनी केलाय. तर दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. मी पण ते त्याच्याचसाठी माझ्या घरी आले होते, कारण तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात होते. म्हणून धनंजय मुंडे माझ्या घरी आले पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन, आणि मी त्यांच्या विरुद्ध लढावं असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना मी स्पष्टपणे जेव्हा सांगितलं की मी असं कधीही लढत नाही, त्यांनी त्यांच्या फाईल्स ठेवून गेले, पण त्याच्यावर मी कधीही बोलले नाही. कारण हे लढणं अशा कोणाच्या दिलेल्या फाईल्सवर हे मी आज तगायत कधी केलं नाही आणि करणारही नाही. जेव्हा विषय योग्य वाटतो त्याचे पेपर्स आम्ही काढतो आणि आम्ही लढतो असं त्यांना स्पष्ट सांगितल्यानंतर ते शेवटी इथे चहा पोहे खाऊन रात्री 10 वाजता माझ्या घरून गेले. तर